Hello everyone, today we are going to see the question paper of BBA, Business Administration. Okay, first year, second semester. University question paper. Okay. First we will see the paper pattern. Okay. And this is for BBA first year, same second. And it is same for BBA IB semester second. Okay. So BBA students, pay attention and see carefully. Same syllabus is for BBA CA in the first semester. In the first semester, same syllabus for BBA CA, for BCom. Okay. In the semester first, same paper pattern, same syllabus. Okay. So BBA CA ची जी प्लेलिस्ट आहे, तर BBA CA च्या प्लेलिस्टला मी BBA CA चा सेम फर्स्टचा बिझनेस स्टॅटिस्टिक्सचा पेपर सॉल्व करून ठेवलेला आहे. ओके. जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या या पेपरमध्ये आणि या BBA CA च्या पेपरमध्ये आणि सिलेबसमध्ये काहीही डिफरंट नाहीये. ओके. सो तुम्ही BBA CA चा बिझनेस स्टॅटिस्टिक्स फॉलो केला तरी तुम्हाला फायदेशीर आहे. ओके. आणि आता जो मी हा BBA चा जो सॉल्व करणार आहे हा तर तुमचाच आहे BBA चा. सो इट इज ऑल्सो बेनिफिशियल टू यू. ओके. आणि जर एक्स्ट्रा अजून तुम्हाला नॉलेज हवं असेल तर डेफिनेटली BBA CA च्या प्लेलिस्टला जा. तिथे माझा एक क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्सचा, तोही रेफर करा. त्या प्लेलिस्ट मधले सिलेबस पण रेफर करा. त्याच्यात तुमचा एकूण एक चॅप्टर तुम्हाला तिथे सापडणार आहे. ओके. ओके. तर BBA CA ची संपूर्ण प्लेलिस्ट तुमचा BBAचा सगळा सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आहे. तुम्ही सगळा सिलेबस तिथे फॉलो करू शकता. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला थोडाही माझ्या युट्यूबचा फायदा झाला असेल तर तुम्ही तुमच्या पुढच्या नवीन येणाऱ्या फर्स्ट इयरच्या स्टुडंटला माझी लिंक फॉरवर्ड करा प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. ओके. फर्स्ट वी विल सी द पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न काही वेगळा नाहीये. फर्स्ट सेमिस्टर तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. फर्स्ट सेमिस्टरला जो पेपर पॅटर्न होता तो सेम पेपर पॅटर्न इथे असणार आहे. ओके. FY BBA सेमिस्टर सेकंड. ओके. 19 पॅटर्न. क्लियर? Okay. Now, first question A. Fill in the blank. हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन असणार आहे युनिव्हर्सिटी पेपरमध्ये. इट इज फॉर 5 into 2, that is 10 marks. Okay. Clear? Now, in the same A question there is in the A there are A, B, C, D, E. 1, 2, 3. I write here small a, B, C, D, E. So you have to solve all 5, then you will get the 5 marks. Total 10 marks. 10 marks. Okay. Now in the same question there is a B option. B question. State whether following statement is true or false. True or false. Here no need to give the reason. Just write down true or false. You will get the 2 marks. Okay. There are three questions, A, B, C. Okay. 2, 2, 2. Okay. So it is for 3 into 2. So 6 marks. So first question is for 16 marks. Clear? Total your paper is for marks 70. ओके. अँड 30 मार्क्स इज फॉर इंटरनल. जर तुमचं फर्स्ट सेमिस्टर झालंय तर तुम्हाला आता पूर्ण आयडिया आली की 30 मार्क्स कसे आणि कुठे दिल्या जातात. ओके. असाइनमेंट आहे, इंटरनल एक्झाम आहे, तुमचा अटेंडन्स आहे, तुमचा परफॉर्मन्स आहे, या गोष्टींवर जास्त भर दिला जातो. ओके. आणि 70 मार्क्सचा हा फायनल पेपर असतो. त्याच्यातले 16 मार्क्स फर्स्ट क्वेश्चनला अलॉट झाले.
फर्स्ट क्वेश्चन कसा आहे बघून घ्या. टेक अ स्क्रीनशॉट. वी विल गो थ्रू द सेकंड क्वेश्चन. नाउ सेकंड क्वेश्चन. Attempt 4 of the following. 4 of the following. ओके. आता हे डिपेंड, जो एक पेपर सेटर असेल त्याच्यावर डिपेंड की हा आता ऑप्शन किती देतो आपल्याला. जनरली देताना 6 देतात, पण जर पेपर सेटरला कंटाळा आला असेल तर तो 5च देणार. ओके. आणि तुम्हाला असेही 4 सॉल्व्ह करायचे. बाय रूल 6 देतातच. ठीक आहे. पण त्याने जर दिलं तर आपण त्याला काही करू शकत नाही. सो यू हॅव टू सॉल्व्ह 4 into 4 16. So each question have a 4 marks. 4 4 4 4 16 marks. So this is the second question. Okay. 6 ऑप्शन दिलेले असतात, त्यातले तुम्हाला 4 करायचे असतात. जर 6 नाही दिले तर 5 देतात. ते का देतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. नाउ वी विल गो फॉर थर्ड क्वेश्चन. Okay, third question is same as second. Attempt any 4 of the following. 4 into 4 16. So आतापर्यंत आपण फर्स्ट क्वेश्चन कव्हर केला 16 मार्क्सचा. 10 plus 6. ओके. सेकंड क्वेश्चन कव्हर केला 16 मार्क्सचा. आता थर्ड आहे 16 मार्क्सचा. ओके. बघा इथे. Similarly, they gives us 6 question or 5 question. Out of that, we have to solve 4 question. Okay, this is the third question. It is also for 16 marks. Again, fourth question is same as third and second. It is also for 16 marks. Okay. Similarly, they give 5 or 6 options. We have to solve 4 question. Okay, for the 16 marks. Each question for the 4 marks. Okay. Now, last question is 5th. Okay, last question is for the 6 marks. Okay, so they gives us 2 options and we have to solve only one. Okay. Attempt one of the following. Okay, they gives us only only 2 options, and from that we have to attempt only one question, and one question is for the 6 marks. So fifth question, this is the fifth question. Fifth question is for 6 marks. Okay. Now take addition. So total is 70. Okay. This is the paper pattern. Now we will see the one question paper of university, SPPU, Savitribai Phule Pune University. You will get the idea how the paper comes. ओके. ॲज आय सेड, मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिला जो क्वेश्चन असतो, पहिला क्वेश्चन काय आहे, फिलिंग द ब्लँक. समटाइम्स दे गिव्स अस ऑप्शन, समटाइम्स दे आर नॉट. इट इज टोटली डिपेंड ऑन द पेपर सेटर. जर पेपर सेटरचा मूड असेल तर तो ऑप्शन देणार, आणि त्याला नसेल वाटत द्यायचं तर तो देणार नाही. ओके. सो आपल्याला ते पाठच करावं लागणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक. फर्स्ट ई, फिल in the blank. Again, I repeat here, this question is for 10 marks. We have to solve the 5. All are compulsory, each for 2 marks, and whole question is for 10 marks. Okay. What is the first question here? Okay, this is my first question. In an exclusive type distribution, the limits excluded are. Limit excluded are. See, options are not given here. So write down the answer. I write here the answer: either lower or upper upper limit. Okay. This is the correct answer. Okay. एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह टाईप डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायचं असेल तर माझा BBA CA मी लिंक इथे प्रोव्हाइड करणार आहे प्लेलिस्टची. BBA CA बिझनेस स्टॅटिस्टिक्सची प्लेलिस्ट आहे माझी. त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा कंडेन्सेशन नावाचे जे चॅप्टर आहे
तिथे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह इन्क्लुझिव्ह टाईपचे सगळं डिस्ट्रीब्युशन, सगळा थेरॉटिकल पार्ट, एक्झाम्पल सगळे मिळतील तुम्हाला. ओके, सो फॉलो माय प्लेलिस्ट. सी द सेकंड क्वेश्चन, second fill in the blank. If the lower and upper limit of the class are 10 and 40 respectively, the midpoint of the class is, see 10 आणि 40 हे लोअर आणि अप्पर लिमिट्स आहेत. तर मिडपॉइंट काय आहे? आपल्याकडे मिडपॉइंटचा एक फॉर्म्युला आहे. सेम डेटा कंडेन्सेशन मध्ये जर तुम्ही गेलात, BBA CA प्लेलिस्टला जर गेला तर तुम्हाला हा सगळा पार्ट तिथे मिळणार आहे. मिड पॉइंटचा फॉर्म्युला काय आहे? लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट divided by 2. So what they given here, 10 plus 40, I write here 10 plus 40 divided by 2. So it is 50 by 2. Midpoint is 25. So required answer is 25. Write down here 25. Okay. See how simple it is. Don't miss out. Third one is a mean is a measure of dash dash. So mean is a measure of central tendency. It belongs to the central tendency chapter. So mean is a measure of central tendency. Okay. Don't confuse. Measure of dispersion is different thing and mean belongs to the central tendency, because central value we called it as a mean. So central tendency, mean belongs to the central tendency. Clear? D point. The functional relationship of the, see the next, the functional relationship of a dependent variable with independent variable is called as, okay, what we called it as a, we called it as a correlation. Okay. We know the correlation is the relation between two variables. One is dependent, another is independent. They are depend on each other. Okay. See. Next and last fill in the blank is the best measure of dispersion is. Which is the best measure of dispersion? Okay. From the measure of dispersion chapter. Okay. So best measure of dispersion is standard deviation, SD. Standard deviation is the best measure of dispersion. Clear? Here fill in the blank. Finished. Now in the same question 1b, state true or false. True or false. We have to just write true or false. No need to write any justification, any reason. You will get the 2 marks. Okay, true and false for the 6 marks. First, second quartile is same as median. Yes, it is true. We already know this Q1, Q2 and Q3. There are 3 quartiles. Okay. No need to give the justification. I just told you. Okay. Just write down the true. You will get the 2 marks. This is the first quartile. This is the third quartile. And the second quartile is called as the median. Okay. Remember this point. So this statement is true. See, mean value of the classes are also called class mark. Yes, it is also correct. Mid value and class marks are same. In the fill in the blank there is a 10 and 40. जस्ट आता आपण वरती बघितलं की 10 आणि 40 ही जर लोअर लिमिट असेल, हे अप्पर लिमिट असेल, तर त्याची मिड व्हॅल्यू काय येते? द ॲडिशन divided by 2. So 50 divided by 2, it is 25. We called it as a class mark, also mid value. Clear?
So it is true statement. So it is a true statement. Remember this. Now third, index numbers. Index numbers are expressed in terms of the absolute value. In terms of absolute value. आता इंडेक्स नंबरचा माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे, कारण BBA ला इंडेक्स नंबर हे चॅप्टर नाही आहे. ओके, सो एक स्पेशल व्हिडिओ मी त्यावर बनवणार आहे BBA साठी. पण त्या अगोदर याचं जे आन्सर आहे हे फॉल्स आहे, बिकॉज इंडेक्स नंबर एक्सप्रेस इन द रिलेटिव्ह मेजर, नॉट अ ॲब्सोल्यूट मेजर. ओके, सो इट इज false. Remember this term. Index number are expressed in terms of the relative value. Maybe असंही विचारू शकतात ते. That time the statement will be true. Okay. Now the second question. Second question. Attempt any for 16 marks. So we write it as like this. We have to solve 4 questions. What is the first question here? First question is define arithmetic mean. Define. I use a shortcut here. Arithmetic mean. State its 2 merits and demerits. State its 2 merits, means advantage and disadvantage, and demerits. Merits. Okay. See, definition of arithmetic mean. It is a very, very simple. Arithmetic mean, I use shortcut here. Arithmetic mean is widely applicable average. Otherwise, write down arithmetic mean is widely used average or mean. Okay. Now, definition is, what is the definition here? Arithmetic mean, you write down arithmetic mean. I just use here shortcut because of space. Arithmetic mean is the sum of observation divided by number of observation. Okay, this is a statement. In symbolically, what we write, that is arithmetic mean equal to sum of observation. I used here shortcut, sum of observation divided by number of observation. This is the formula for arithmetic mean, and this is the definition also. Sorry. So make a proper box here. Okay. Okay, take a screenshot here. Depending on the type of data, जसा जसा डेटा वेगळा येतो तसा तसा मीन चेंज होतो, हे आपल्याला माहिती आहे. इट इज फॉर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन, ओनली ऑब्झर्वेशन्स. ओके, सो केसेस आहे इथे, केस 1, केस 2, केस 3. टेक अ स्क्रीनशॉट. आय विल रिमूव्ह दिस पोर्शन. Now case 1, write down here, depending on data, mean will change. Mean will slightly differ or will change. So how it will be changed? First case, it is for individual observation. We can say ungrouped data. Okay. See, suppose, आता मी हे सगळं माझ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तिथे बघाल की तुम्हाला हे सगळं तिथे मिळणार आहे.
सपोज माझ्याकडे जर x1 x2 अप टू डॅश डॅश xn असे ऑब्झर्वेशन्स असतील, ओके, आणि जर मला अरिथमॅटिक मीन फाइंड करायचा असेल तर माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो अरिथमॅटिक मीन इज डिनोटेड बाय x बार. सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे समेशन x1, I write here x1 plus x2 plus up to dash dash xn and divided by number of observation is n. Okay, so we write it as a, हे जे समेशन आहे सगळ्यांची त्याला मी सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करते समेशन x कोणाची xची डिवायडेड बाय n. ठीक आहे, सेम जे मी आता थेरोटिकली लिहिलं होतं, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, क्लिअर. दिस इज द फर्स्ट केस. टेक अ स्क्रीनशॉट. क्वेश्चनचा आन्सर अजून संपलेलं नाही. नाव सेकंड केस. सेकंड केस इज फॉर डिस्क्रीट FD, frequency distribution. Okay, suppose discrete means what? Fixed value. Suppose I have x1 x2 up to dash dash xn अशा माझ्याकडे जर व्हॅल्यू असतील आणि त्याला करस्पॉन्डिंग जर फ्रिक्वेन्सी असेल f1 f2 अप टू डॅश डॅश fn. ओके, सी म्हणजे x1 ची फ्रिक्वेन्सी f1, x2 ची f2, xn ची fn. तर आता काय करायचं, डेटा चेंज झालेला आहे, डिस्क्रीट फिक्स्ड व्हॅल्यू आहे, रेंज नाही आहे, इथे फिक्स्ड व्हॅल्यू आहे. सो मी काय करणार आता इथे, माझा जो एक्स बार आहे, एक्स बार म्हणजे काय, अरिथमॅटिक मीन, त्याचा फॉर्म्युला कसा चेंज होणार बघा, एक्स बार इक्वल टू f1 x1 या दोघांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन. क्लिअर, आय राईट हिअर x1. ओके, या दोघांचा प्रोडक्ट प्लस f2 x2 प्लस अप टू डॅश डॅश fn xn या दोघांचा प्रोडक्ट डिवायडेड बाय f1 प्लस f2 प्लस 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 fn. ओके, तर आता मी याला काय म्हणणार, सिमिलरली वरती पहिल्या केसमध्ये जसं होतं तसं मी याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करणार, fx म्हणणार मी याला. ओके, म्हणजे जेवढे काय ऑब्झर्वेशन आहे त्यांची समेशन, आणि हे जे टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी आहे इट इज डिनोटेड बाय कॅपिटल N. ओके, सो एक्स बार हा फॉर्म्युला इथे चेंज होतोय. क्लिअर. नाव थर्ड केस. टेक अ स्क्रीनशॉट. फॉर कंटिन्युअस FD. ओके, जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल व्हॉट इज अ कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, हाऊ वी विल सॉल्व द एक्झाम्पल्स, ओके, तर तुम्ही माझा BBA CAची प्लेलिस्ट फॉलो करा. तिथे तुमचा सगळा सिलेबस अवेलेबल आहे. प्लेलिस्ट फॉलो करा. मी माझ्या बायोमध्ये प्लेलिस्टची लिंक देऊन ठेवणार आहे. ओके, ना in this case frequency is associated with the entire class. Frequency is associated with entire class. कंटिन्युअस आणि डिस्क्रीट मध्ये हा फरक आहे. डिस्क्रीट मध्ये काय व्हायचं की x1 हा f1 ला असोसिएट, म्हणजे हे फिक्स्ड व्हॅल्यूला असोसिएट करत होते. ठीक आहे, x1 फिक्स्ड व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी, फिक्स्ड व्हॅल्यूला एक फ्रिक्वेन्सी असोसिएट आहे. कंटिन्युअस मध्ये काय होतं, एका स्पेसिफिक क्लासला 10 to 20 ला एक फ्रिक्वेन्सी असोसिएट केलेली असते. ओके, हा फरक आहे. ओके, सो हियर for the calculation purpose we have to find the mid value. For calculation purpose we have to find mid value. एकदा की मिड व्हॅल्यू फाइंड केली की आपल्याला फिक्स्ड व्हॅल्यू मिळते, डिस्क्रीट व्हॅल्यू मिळते, बरोबर. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, जर 10-20 असेल आणि त्याला फ्रिक्वेन्सी असेल 25. ओके, तर आता काय करणार मी, इथे मिड व्हॅल्यू फाइंड करणार. मिड व्हॅल्यू कशी फाइंड करायची, 10 + 20 डिवाइड बाय 2. 30 डिवाइड बाय 2 इज 15. मग आता 15 हा झाला x1 आणि 25 झाला f1.
मग आपला सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा. कुठला? एक्स बार इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन कॅपिटल एन. ओके, दिस इज द थर्ड केस. अजून डिटेल हवं असेल तर प्लेलिस्ट फॉलो करा. ना मेरिट्स, दोन मेरिट्स त्यांनी डिफाईन करायला सांगितलेले आहे. सो आपण मेरिट्स डिफाईन करू. निराली आणि तुम्हाला बुक्समध्ये मेरिट्स डिमेरिट्स मिळून जातील. खूप सोपे आहेत. ओके, सी आय राईट हिअर फर्स्ट वन, इट इज रिजिडली डिफाईन्ड. बघा तुम्ही मीन जेव्हा फाइंड करायला लावतात तेव्हा डेटा हा हेवीली डिफाईन असतो. सो दॅट्स वाय राईट डाऊन हिअर रिजिडली डिफाईन्ड. सेकंड, ओके, easy to calculate. It is easy to calculate and simple to follow. This is the merits. अजून बरेचसे मेरिट्स आहेत. कधीतरी 4 मार्क्सला असाही क्वेश्चन येतो, डिफाईन मेरिट्स अँड डिमेरिट्स. सो तुम्हाला सगळे मेरिट्स अँड डिमेरिट्स पाठ करून ठेवावे लागतील. ओके, 2वरच चालणार नाही. काय लिहिलंय मी? डिमेरिट, इथे पण चुकला. मेरिट्स. ओके, डिमेरिट्स म्हणजे डिसएडवांटेजेस. ओके, व्हॉट इज अ डिमेरिट्स हिअर? इट इज अप्लिकेबल ओनली फॉर क्वांटिटेटिव्ह डेटा. इट इज अप्लिकेबल ओनली फॉर quantitative data. First, and second, it cannot be determined by graphically. I write here, can't determine by graphically. Okay, see, now you will get the 4 marks for this question. 4 marks. Okay, clear how to solve the question? First, write down the definition of arithmetic mean. Then case 1, case 2, case 3, and then merit, then demerit. You will get the 4 marks. Clear? See, the next question is second. Right. I use this bit. Okay, मला जरा जागा जास्त मिळते, सो मी वरचं टायटल इरेज केलं आहे. सो राईट a note on measures of dispersion. Measures of dispersion. सी, तुम्हाला आता बुकमध्ये याचा प्रॉपर आन्सर सापडणार नाही. सो मी इथे जे काही घेणार आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला तर तो लिहायचा. ठीक आहे. सी द आन्सर, टेक अ स्क्रीनशॉट. ओके, write a note on measure of dispersion. Measure of dispersion is the statistical tool which summarize the variation within the observation. I use a shortcut here, you do not use it. Okay, there are many techniques which belongs to the measure of dispersion, such as range, coefficient of range, standard deviation, write in full form, coefficient of variation, etc. In that, standard deviation is the best measure of dispersion. See, the degree to which the numerical data tends to spread on average, this is the average value, is called as the dispersion of the data. In the group of person, for example, in the group of person, variation of height and weight is to be compared. Okay, this is called as measure of dispersion. Okay, now you will get the 4 marks. Okay. Now we will see the C question of second. Okay, we are in the second question. C, draw a frequency polygon for the following data.
draw a frequency polygon. I write shortcut here. You don't use the shortcut in a exam. This is O. Polygon for following data. Monthly. See, this is my question. Draw a frequency polygon for following frequency distribution or following data. Monthly house rent and number of families, that is the frequency is given and these classes are given. We have to draw the frequency polygon. Okay, there is a one condition for the frequency polygon. Frequency polygon साठी एक separate condition आहे. ती काय आहे आपण बघू. Take a screenshot of this example. I'll remove this. See, for the frequency polygon, तुमचा सगळा टोटल जो सिलेबस आहे तो मी BBA CA च्या बिझनेस स्टॅटिस्टिक्स या चॅनलला या प्लेलिस्टला कव्हर केलेला आहे. फक्त इंडेक्स नंबर हे चॅप्टर त्याच्यात नाही. इंडेक्स नंबर मी सेपरेट घेणार आहे. आताही क्वेश्चन पेपरमध्ये जर इंडेक्स नंबरचा क्वेश्चन आला, हार्डली 2 क्वेश्चन असतील, आपण ते स्किप करू बिकॉज इंडेक्स नंबर चॅप्टर मी अजून घेतलेलं नाहीये तुमचं. सो BBA साठी तुम्हाला जर सिलेबस कव्हर करायचाच असेल ऑलमोस्ट सगळाच, तर BBA CA ची प्लेलिस्ट आहे, त्याला फॉलो करा. याचा सगळा थेरी पार्ट तुम्हाला तिथे सापडेल. तरी मी इथे क्वेश्चन कव्हर करताना थोडीफार थेरी सांगणार आहे. मिड व्हॅल्यूज ऑफ क्लासेस टेकन ऑन एक्स ॲक्सिस. ओके, एक्स ॲक्सिसवर घ्यायच्या मिड व्हॅल्यूज कुठल्या, ते जे काही क्लासेस दिलेले होते मंथली हाऊस रेंट त्याची मिड व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती कुठे घ्यायची, एक्स ॲक्सिसवर. क्लिअर. फ्रिक्वेन्सी, ती जी काही दुसरी व्हॅल्यू दिली ती फ्रिक्वेन्सी टेकन ऑन वाय ॲक्सिस. ओके, मग आता काय करायचं, छोटासा टेबल प्रिपेअर करते मी. काय होतं ते मंथली रेंट, मी इथे लिहिते रेंट, काय येणार 100 to 300. बरोबर. मी इथे घेणार मिड व्हॅल्यू आणि इथे येणार माझी फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मिड व्हॅल्यू कशी फाइंड करायची, आता मी काय तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. कसं करायचं, 100 + 300 इट इज 400, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2. सो 400 डिवाइड बाय 2 इज 200. क्लिअर. अँड फ्रिक्वेन्सी इज 6. क्लिअर. Now 300 and 500. 300 and 500 mid value is 400 here. 5 plus 3 is 8. 800 divided by 2 is 400. Okay. Very simple it is. Don't miss out. 4 मार्कासाठी काय पाहिजे अजून, एकदम सोपा क्वेश्चन आहे, मिस करायचा नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट 500 to 700. So it is 600. Okay. Frequency is 24. Clear. Next 700 to 900. So it is 800. Frequency is 20. Next 900 to 1100. It is 1000. Frequency is 10. Last is 1100 to 1300. Frequency is 4 and mid value is 1200. Okay. Plot the graph. This is my y-axis. This is x-axis. Okay. Write down here scale. Scale is x-axis. x-axis ला तुम्ही काय स्केल घेणार आहे हे इथे मेन्शन करायचं, म्हणजे मग तुम्हाला प्रॉपर मार्क्स मिळतात. मार्क्स कुठे कमी होत नाही. 1 युनिट इज इक्वल्स टू तुम्ही काय घेणार आहे, 200 रुपीज. ओके. वाय ॲक्सिसला काय घेणार आहेत हे नेहमी आपण मेन्शन करायचं. आपण 10th स्टँडर्ड पर्यंत बघितलंय की ग्राफ कसा प्लॉट करायचा. नंबर ऑफ फॅमिलीज. ओके. इथे काय घेणार आहे आपण, मिड व्हॅल्यूज. क्लिअर. मग मी इथे घेते 200, 400, 600, okay, 800, then 1000, then
1200. This is my monthly rent. Monthly rent. असं प्रॉपर जर ग्राफ काढला तर कोणी तुमचे मार्क्स कमी करणार नाही. इकडे काय येणार? नंबर ऑफ फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीज. आता नंबर ऑफ फॅमिलीज मी किती घेणार आहेत? 1 युनिट इक्वल टू 4 फॅमिली. 4, 8. According to this frequency, write down the y coordinates, y axis numbers. Okay, 12, then 16, then 20, 24. Clear? So first 200, it is a 6. 6 somewhere here, 5, 6 here. Okay. 416. 16 somewhere here. Clear? Next 600 is 24. 24 is here. Okay. Next 1800. 1800 is 20. 20 here. Clear? 1000 it is 10. So 10 somewhere here. ग्राफ पेपर मिळतो तुम्हाला एक्झामच्या वेळेला. सो प्रॉपर तुम्ही ड्रॉ करू शकता. काय खूप इट इज नॉट अ बिग डील. एवढी काय अवघड गोष्ट नाही आहे ही की तुम्हाला जमणार नाही. 1200ला किती आहे? 4. ओके, 4 हिअर. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी थेरी शिकवताना हे सांगितलेलं आहे, जेव्हा आपल्याला पॉलिगॉन ड्रॉ करायचा असतो, देर इज 2 थिंग्स. वन इज अ फ्रिक्वेन्सी कर्व अँड सेकंड इज अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. इफ वी हॅव टू ड्रॉ द पॉलिगॉन, जस्ट ड्रॉ द स्ट्रेट लाईन बिटवीन 2 पॉईंट्स. या 2 ज्या पॉईंट्समध्ये आहे इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आणि ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी कर्व म्हटलं जातो, कर्व, त्यावेळेला स्मूथ हाताने हा कर्व ड्रॉ करायचा आहे. आता इथे पॉलिगॉन म्हटलेलं आहे. सो यूज स्केल, प्रॉपर स्केल. ओके, अँड ड्रॉ द स्ट्रेट लाईन बिटवीन 2 पॉईंट्स. ओके, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सॉरी, draw the straight line between these 2 points. Okay. This is my frequency polygon. This is my required answer. You will get the 4 marks for this question. Getting or not? Next question, D question, in the same second question, second D. Okay. Compute the regression coefficient and hence verify that correlation lies between them. Okay. See, compute the regression coefficient and hence verify that correlation coefficient lies between them. H equal to 100, x bar equal to 60, y bar equal to 50, sigma x equal to 10, sigma y equal to 12, and summation x minus x bar into y minus y bar equal to 8400. These things are given. What we have to find here, compute regression coefficient and hence verify that correlation coefficient lies between them. Okay, this is a question. See, इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इथे आपल्याला r फाइंड करायचं आहे. काय म्हटलं त्यांनी? कम्प्यूट कोरिलेशन कोएफिशियंट. कोरिलेशन कोएफिशियंट इज डिनोटेड बाय स्मॉल r. ओके, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावरून फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा की कुठला फॉर्म्युला घ्यायचा. बिकॉज आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत रिग्रेशन कोएफिशियंटचे. आर साठी आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला गो थ्रू केलं तर तुम्हाला समजेल की आर साठी इथे 4 फॉर्म्युले असतात. डिपेंडिंग ऑन द डेटा कसा दिला आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि मग फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, आता मला जर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी देऊन ठेवल्या आहेत, बेसिक थिंग्स, तर मी आरचा फॉर्म्युला कुठला वापरणार आहे? सी, आर इक्वल टू कोव्हेरियन्स बिटवीन एक्स अँड वाय divided by sigma x and sigma y. We know the sigma x and sigma y already given. Okay, what we have to find here? Covariance of xy. Okay, आता covariance of xy जर मला फाइंड करायचं आहे, मी याला इक्वेशन 1 म्हणते. कोव्हेरियन्स ऑफ xy जर मला फाइंड करायचं आहे तर ही गोष्ट दिलेली त्यांनी, दिस वन. ओके, सो आय पुट दिस sigma x minus x bar into y minus y bar
अपॉन एन. हा फॉर्म्युला मला माहिती आहे, सो मी इथे लिहिला बिकॉज ही गोष्ट मला देऊन ठेवलेली आहे. येस, अँड दिस इज नॉट एच, दिस इज एन. प्रिंटिंग मिस्टेक होती क्वेश्चन पेपरमध्ये, सो इट इज एन. क्लिअर. आता कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय हे काय दिलंय, 8400 अपॉन 100. सी हाऊ सिंपल इट इज. सो कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय इज 84. Now, by using this covariance of xy, we find bxy. Okay, what is the formula for bxy? Covariance of xy upon sigma square y. Okay, see, covariance of xy is 84 and sigma square y. Sigma square y is 12 square is 144. Similarly, we require this also, so it is 100. Okay. आता मी इथे लिहिणार आहे 144. Clear? So bxy is, use calculator here, 0.5833. Okay. Similarly, find out byx, covariance of xy upon sigma square x equal to 84 upon 100. So 84 upon 100, it is 0.84. Clear? खूप सोपं आहे गोष्टी. फक्त काय करायचं आहे, हे जे फॉर्म्युले आहेत हे लर्न झाले पाहिजेत. क्लिअर. हे जे फॉर्म्युले आहेत, इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. हा पण एक बिगेस्ट फॉर्म्युला आहे. सो यू हॅव टू careful about the formulas in the statistics. Okay. Okay, now everything is got here. Equation 1 become, equation 1 ला कॉल करायचं. मी equation 1 हे घेतलेलं आहे. So R equal to covariance of xy. What is the covariance of xy? Covariance of xy is 84. Okay, and sigma x into sigma y. Sigma x is 10 and sigma y is 12. So 84 upon 120. Use calculator here. Calculator is allowed. So your answer is 0.7. Okay. And the question is, verify that correlation coefficient lies between them. Okay. So correlation coefficient, हे जे काय आपले दोन रिग्रेशन कोइफिशियंट आले, वी कॉल इट ॲज अ रिग्रेशन कोइफिशियंट. रिग्रेशन कोइफिशियंट एक काय आलंय 0.5. ओके, हे दिस वन. आणि एक काय आलंय 0.8. सो आर त्यांच्यामध्ये आहे 0.7. दिस इज आवर आन्सर. सो हेन्स प्रूव्ह क्लिअरली, असं म्हणूया आपण, हेन्स प्रूव्ह, हेन्स आर लाईज between two regression coefficient. I use shortcut here, regression coefficient. You don't use the shortcut. Okay, you will get the 4 marks. See how simple it is. Steps are very short. Within 4 steps, 1 2 3 4 steps, you will get the answer. Okay, so don't miss out. Okay, next question is from the index number. I will skip this question. मी हा क्वेश्चन आता स्किप करते आहे बिकॉज आपला इंडेक्स नंबर हे चॅप्टर घेतलेलं नाहीये. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. खूप काही अवघड नाहीये, ते पण पटकन होईल. डोंट वरी. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, फॉलोइंग इज द डेटा रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ मंथली वेजेस ऑफ 100 वर्कर्स. ओके, सी दिस इज द डेटा गिवन. Following is the data related to the frequency distribution of monthly wages of 100 workers. Okay, monthly wages is given in the form of classes and number of workers, that is the frequency is given. Okay, what we have to find here? We have to find the 4 questions depending on this data. या डेटावर डिपेंड असलेल्या 4 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहे. So what is the first question here? See carefully. Class width of the first class. Okay, what we have to find here? Class width of the first class. Class width. See. First class is this. What is the class width here? See, class width is the
difference between two successive lower limit. Okay, difference between two successive lower limit. What is the difference here? 1000. 9000 minus 8, 8 minus 7, 7 minus 6, 6 minus 5, 5 minus 4. So प्रत्येक क्लासची विड्थ तिथे किती आहे? 1000 आहे. अदरवाइज सगळे क्लासेस कंटिन्युअस असल्यामुळे आपण इथे असंही म्हणू शकतो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आय राईट हियर क्लास विड्थ इक्वल टू upper limit minus lower limit upon upper limit minus lower limit. So 5000 first class, 5000 minus 4000, so it is 1000. Otherwise, or class width is difference between two successive lower limit. See, lower limit एका पाठोपाठ आलेल्या लोअर लिमिट्सचा डिफरन्स. ओके, हे एका पाठोपाठचे लोअर लिमिट्स आहे बरोबर, हे सगळे अप्पर लिमिट्स आहे. तर यांचा डिफरन्स किती असतो? 1000. ठीक आहे, सो आन्सर इज 1000 हियर. ओके, सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? Class mark of the second class. That's a class mark. Sometimes they use class mark, sometimes they use mid value. Both are same. What is the formula here? Upper limit plus lower limit divided by 2. Don't use the shortcut. मी इथे यूज करते बिकॉज मला स्पेसचा प्रॉब्लेम इथे येतो, त्यामुळे मी शॉर्टकट यूज करते. तुम्ही कोणीही शॉर्टकट यूज करू नका. क्लिअरली इथे लिहायचं अप्पर लिमिट लोअर लिमिट. ओके, सो सेकंड क्लासचं सांगितलंय आपल्याला. अप्पर लिमिट आहे 6000 प्लस 5000 डिवायडेड बाय 2. ओके, सो इट इज 5500. डोकं लावायचं नाही, कॅल्क्युलेटर वापरा. कॅल्क्युलेटर अलाउड आहे. ठीक आहे, हे झालं. आता थर्ड क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन हियर? मी हे सगळं पुसणार आहे बिकॉज थर्ड क्वेश्चनसाठी मला जागा लागते. थर्ड क्वेश्चन इज नंबर ऑफ वर्कर हॅव्हिंग वेजेस. थर्ड क्वेश्चन, नंबर ऑफ वर्कर हॅव्हिंग वेजेस लेस दॅन वेजेस. शॉर्ट जरा कमी क्वेश्चन लिहिते मी. वेजेस लेस दॅन ₹6000. ठीक आहे, हे वेजेस जे आहे ते रुपीजमध्ये आहे. ₹6000. क्लिअर? असे किती वर्कर्स आहे की त्यांचं वेजेस लेस दॅन ₹6000 आहे? मी जेव्हा थिअरी सांगितली त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जिथे कुठे लेस दॅन आलं त्यावेळेला LCF फाइंड करायचं आहे आपल्याला. ओके, तर LCF कसा फाइंड करायचा? सी दिस फ्रिक्वेन्सी, फर्स्ट फ्रिक्वेन्सी कीप ॲज इट इज, देन 11 प्लस 15. ओके, ॲडिशन ऑफ दिस 2. So it is 26. Again addition of this 2. Okay. Again addition of this 2. Plus 19. It is 72. Addition of this 2. Wait. So आता मी LCF फाइंड केला आहे. तो कसा फाइंड केला आहे? 11 मी तसाच ठेवला, त्याच्यामध्ये 15 ऍड केले, 26 लिहिलं. ओके, नंतर 26 मध्ये 27 ऍड केलं, 53 लिहिलं. 53 प्लस 19 72, 72 प्लस 16 88, 88 प्लस 12 100. क्लिअर? सो मी इथे फक्त काय केलंय? ऍडिशन केलेली आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ LCF. हा जो LCF मी फाइंड केलेला आहे, तर त्यांनी मला विचारलेला आहे क्वेश्चन, नंबर ऑफ वर्कर्स हॅव्हिंग अ वेजेस लेस दॅन 6000. सी, इथे क्लासेस बघायचे. 6000च्या पुढचा क्लास हा आहे 6000. आपल्याला काय सांगितलं? लेस दॅन 6000 म्हणजे इथपर्यंत. म्हणजे किती वर्कर्स आहेत ते? 26. क्लिअर? दिस इज माय रिक्वायर्ड आन्सर. फोर्थ क्वेश्चन इज नंबर ऑफ वर्कर्स मोर दॅन, नंबर ऑफ वर्कर्स हॅव्हिंग अ वेजेस मोर दॅन रुपीज अगेन 6000. ओके, आता मी काय करणार आहे? MCF फाइंड करणार आहे. बिकॉज त्यांनी काय सांगितलंय? मोर दॅन.
मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता MCF कसा फाइंड करायचा? जसं मी LCF वरून स्टार्ट केला तसं MCF खालून सुरुवात करायची. 12 कॅपॅसिटीज, ॲड द 16 हिअर. ओके, 12 + 16. ओके, मी MCF फाइंड करून घेतला. तो कसा केला मी? सिमिलरली जसा LCF वरून स्टार्ट केला तसा MCF खालून स्टार्ट केला. 12 कॅपॅसिटीज, ॲड द 16 into 12. राईट डाऊन दिस. ॲड 28 into 9, 28 + 19, 47, 48 + 27, 74, 74 + 15, 89, 89 + 11 is 100. सो हे जे 100 टर्म आहे इथे, ही आणि ही सेम आली पाहिजे म्हणजे मग आपलं आन्सर करेक्ट येतं. आणि याची ॲडिशन काय येणार? कॅपिटल N = 100. सो या तिघी टर्म सेम आल्या की समजायचं आपलं आन्सर करेक्ट आहे. तसं ॲडिशन इट इज नॉट अ बिग डील. ॲडिशन ही काही मोठी गोष्ट नाही, तुम्ही इझिली करू शकता. वेजेस मोर दॅन 6000. आता मोर दॅन 6000 म्हटलंय, 6000चा पुढचा क्लास हा आहे, हा. ठीक आहे, दिस इज अप टू 6000, दिस इज अबाव 6000. तर आता मोर दॅन 6000 म्हटलंय तर किती आहे ते? 74. क्लिअर? दिस इज द D question in the second question. Clear? F question, sorry. Understood? Take a screenshot. Now we will go ahead for the third question. Okay, next question is third question. Attempt any 4 of the following. Your first question is here. Explain the need of classification. Need of classification. What is the need of classification? तुम्हाला हा सगळा डेटा कंडेन्सेशन चॅप्टरमध्ये मिळणार आहे. डेटा कंडेन्सेशन चॅप्टर मी तसं लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. एक्सप्लेन द डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. त्यातला सेम क्वेश्चनमध्येच क्वेश्चन आहे. डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. इट इज फॉर 4 marks. मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ओके, answer. See, sometime I write here need of classification. See, for 2 marks we have to write this only. What is this is the answer for this need of classification. Okay, मग मी पुढचं सांगतो तुम्हाला. 2 मेथड आहे क्लासिफिकेशनच्या, इन्क्लुसिव्ह एक्सक्लुसिव्ह आहे. Need of classification. What is the need? Sometimes if there is a huge amount of observation, you take a screenshot of this question. Sometimes if there is a huge amount of observations means data, merely ordered arrangement is not enough. It does not furnish much useful information. I use shortcut here. अगेन आय रिपीट की तुम्ही शॉर्टकट यूज करू नका. मी जागेसाठी यूज करते. ओके, इन्फॉर्मेशन नॉर डज इट रिड्यूस द बल्क ऑफ डेटा. सो द डेटा बिकम डिफिकल्ट टू अनालाइज अँड इंटरप्रिट. कधीतरी डेटा हा रिपीटेड होत असतो, कधीतरी बल्की होत असतो, किंवा तो फर्निश नसतो, त्याची अरेंजमेंट चुकीची असते. ओके, तर आपल्याला पटकन ॲनालिसिस होत नाही, इंटरप्रेट होत नाही. It is essential to condense the data in a suitable form. So गरज आहे तो डेटा कंडेन्स करण्याची, सॉर्ट आउट करण्याची. ओके, इट इज essential to condense the data in a suitable form. Okay, classification can be used. Full stop here. Classification can be used for condense the data. So डेटा कंडेन्स करायचा असेल तर आपल्याला क्लासिफिकेशन यूज करावं लागतं. So what is the definition here? Classification. The entire process of making homogeneous group of observation. सारख्या गोष्टी एका ग्रुपमध्ये टाकणं, होमोजिनियस, डिपेंडिंग ऑन द सिमिलॅरिटीज, म्हणजे त्यांच्या सिमिलॅरिटीज ओळखून एका ग्रुपमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं, दॅट इज द क्लासिफिकेशन. इट्स कॉल्ड ॲज द क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन ओमिट्स द अननेसेसरी डिटेल्स. डबल जे काय असेल, अननेसेसरी जे असेल ते काढून टाकतं. It facilitates the comparison with the another data. Okay, clear? Take a screenshot. Now, in the same question, method of classification. There are 2 methods. See, first is inclusive method.
method, the observation equal to upper limit is included. So that's why I used here inclusive method. Included in the same class. Therefore, we called it as an inclusive method. For example, see, 2,299. So I'll take 20 to 29, 30 to 39, 40 to 49. Okay. See, there is a difference of 1. इथे एकाचा डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. जिथे कुठे डिफरन्स हा 1 येतो, 1 लुक लाईक आय. ठीक आहे, मी असं लिहिते. 1 आय सारखा दिसतो, लक्षात ठेवायचं. तिथे इन्क्लुझिव्ह मेथड असते, आय इन्क्लुझिव्ह मेथड. ठीक आहे, डिफरन्स आहे 1चा, सो ही इन्क्लुझिव्ह मेथड आहे. क्लिअर. द ऑब्झर्वेशन इक्वल टू अप्पर लिमिट हे जर 29 आहे, हे याच क्लासमध्ये इन्क्लूड आहे, म्हणून याला इन्क्लुझिव्ह म्हणतात. बिकॉज 29 इथे येणारच नाही. या इथून हा कुठून चालू होतोय, 30 पासून चालू होतोय. 39 इथे ह्याच क्लासमध्ये इन्क्लूड असणार आहे. जर ऑब्झर्वेशन चेक केलं तर तो पुढे जाणारच नाही आहे. सो दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ इन्क्लुझिव्ह मेथड. अँड सेकंड टाईप इज एक्सक्लुझिव्ह मेथड. In this method, the observation equal to upper limit does not belong to the same class. Does not belongs to the same class. त्याला म्हणायचं एक्सक्लूड, काढून टाकणे. एक्सक्लुझिव्ह सेम क्लास. सी, आता एक्झाम्पल बघा कसं आहे. फॉर एक्झाम्पल 20, 30 हे कंटिन्युअस क्लासेस असतात. इथे कसलाही डिफरन्स नसतो. ठीक आहे. जर मी असं घेतलं, जर माझ्याकडे 30 ऑब्झर्वेशन आलं, तर 30 ऑब्झर्वेशन मी इथे नाही काउंट करणार, मी इथे काउंट करेल. ओके. काय म्हटलंय बघा, द ऑब्झर्वेशन इक्वल टू अप्पर लिमिट हे तर 30 आला, तर याच क्लासमध्ये त्याला मी इन्क्लूड करणार नाही, पुढच्या क्लासमध्ये इन्क्लूड करेल मी त्याला. की 30 कुठे आहे, या क्लासमध्ये. 40 कुठे आहे, या क्लासमध्ये. क्लिअर. सो वी कॉल्ड इट ॲज अ एक्सक्लुझिव्ह मेथड. इथे कसलाही डिफरन्स नाहीये, कंटिन्युअस क्लासेस आहे. कंटिन्युअस क्लासेसमध्ये एक्सक्लुझिव्ह मेथड असते, लक्षात ठेवायचं. ओके. नाव यू विल गेट द 4 मार्क्स फॉर दिस क्वेश्चन. व्हॉट इज अ क्वेश्चन हिअर? क्वेश्चन काय होता? एक्सप्लेन द नीड ऑफ क्लासिफिकेशन अँड एक्सप्लेन द डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. क्लिअर. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द लिमिटेशन ऑफ इंडेक्स नंबर. मी क्लिअर केलेला आहे. इंडेक्स नंबर चॅप्टर मी कुठेही माझ्या यूट्यूब चॅनलवर अजून घेतलेला नाही आहे. मी त्याचे व्हिडिओ बनवेल तेव्हा हा क्वेश्चन तिथे मी कॅरी फॉरवर्ड करेल. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज मल्टिपल बार डायग्राम. डेटा दिलेला आहे, मल्टिपल बार डायग्राम रिप्रेझेंट करायचा आहे. वेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इयर वाईज अँड जेंडर वाईज स्ट्रेंथ ऑफ सर्टन कॉलेज इज गिवन. ओके. हा डेटा दिलेला आहे. ठीक आहे. खाली काय म्हटलंय बघा, रिप्रेझेंट डेटा बाय मल्टिपल बार डायग्राम. खूप सिम्पल आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे, मिस करायचा नाही. काहीच अवघड नाही आहे त्याच्यात. सिम्पली वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे, एक्स ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे. क्लिअर. त्यानंतर जे इयर आहे ते इयर इथे घ्यायचे. 2003, 2004, इयर 5, 6 अँड 7. क्लिअर. त्यानंतर आता हे जे काय त्यांनी बॉईज अँड गर्ल्सचा हे दिलेलं आहे, नंबर्स दिले आहेत, ते ऑब्झर्व करायचे आणि त्यानुसार वाय ॲक्सिसला आपण स्केलिंग करायचं आहे. सो नंबर ऑफ स्ट्रेंथ दिला, नंबर ऑफ गर्ल्स अँड बॉईज असं आपण म्हणू शकतो. की वाय स्केल घेताना कसं घेतला, इथे एक्स ॲक्सिसला तर इयर घेतले, वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू नंबर ऑफ गर्ल्स ऑर बॉईज. सो मी इथे घेते आता 2000, 4000, 8000. ओके. 8 नेक्स्ट इज ओके. माझा डेटा भरपूर वरती जाणार आहे, सो मी हे चेंज करणार. इथून मी घेते 4000. सो मी इथे 4000, 8000, 1200
then 1600, wait, मी जरा चुकते इथे. वेट, हे आपण असं करूया. 1200, 1400, 1600, 1800, 1900 आणि इथे मी घेते 2000. 1900 नाही, किती येणार ते, सॉरी, इथे येणार 2000, 18 and 20. क्लियर? हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. ओके, नाव 2003, हाऊ मेनी बॉयज? 1250. 1250 समवेअर हिअर, इथे. ओके, मल्टिपल बार डायग्रॅम काढताना बार जे आहे ते एकमेकाला अटॅच करायचे सेम इयरमध्ये. ओके, नंतर काय दिलं त्यांनी? 1000. मी इथे कुठेतरी घेऊ, इथे 1000 म्हणजे इथे येईल. ओके, सो आपण आता इथे बॉईजसाठी बॉक्स काढणार असा आणि गर्ल्ससाठी एम्प्टी बॉक्स ठेवणार. ठीक आहे, सो हे झालं बॉईजचं मेजरमेंट. ओके, नेक्स्ट 1500 समवेअर हिअर. ओके, सो बॉईज आहे, मी असं त्याला करणार ही. नंतर 1300 समवेअर हिअर. सॉरी, हे नाही होणार. 5 ला काय आहे? 1600. ओके, सो बॉईज असल्यामुळे मी असं करणार आणि सेम 1600 सेम इयरमध्ये. ओके, प्रॉपर तुम्ही ग्राफ पेपरवर व्यवस्थित प्लॉट करायचं आहे. हे 2006, I write here 2007. Okay, 2006, 1900. So 1900 is somewhere here. Okay, this is for boys. 1900 and 1800. 1800. Okay, yeah. Okay, next is 2000. 2000 here. Clear? Okay, and 1900. So 1900 here. This is my multiple bar diagram. Take a screenshot. Okay, next question. From the following data, find the missing frequencies. It is given that mean is, see, mean is given here 15.3818. Mean is given. We have to find the missing frequencies, and total frequency is given here. Total frequency is 55. Okay, class 9 to 11, 11 to 13, 13 to 15, 15 to 17, 17 to 19, 19 to 21. Okay, these are the class. They given frequency here 3, 7, dash 20, dash 5. See what they given, what we have to find here. त्यांनी दिलेलं काय आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे. दिलेलं आहे हे क्लासेस दिलेले आहे, फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. क्लिअर? त्याच्यामध्ये ह्या 2 मिसिंग फ्रिक्वेन्सी त्यांनी देऊन ठेवल्या, त्या आपल्याला फाइंड करायच्या आहे. टोटल फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणजे n इक्वल टू काय दिलेला आहे 55. मीन देऊन ठेवलाय म्हणजे x बार काय दिलेला आहे 15.3818. क्लिअर? सी, माझ्याकडे x बारचा एक फॉर्म्युला आहे. x बार इक्वल टू, जर मी समेशन fx म्हटलं अपॉन कॅपिटल N. कॅपिटल N आपल्याला माहितीये, x बार माहितीये, fx नाही माहिती. जर मी इथे fx फाइंड करून घेतला, fx, हाऊ टू फाइंड द fx. x पण दिलेला नाहीये. x फाइंड करताना मला इथे मिड व्हॅल्यू फाइंड करावे लागतात. मिड व्हॅल्यू इज डिनोटेड बाय x. ओके, सो माय x इज हियर 9 plus 11. It is 20. 20 divided by 2. So it is 10. Mid values. 10, here 12, here 14, here 16, here 18, and here 20. Mid values. Upper limit plus lower limit divided by 2.
How to find fx? Fx means what? Product of these two. 3 into 10, so it is 30. 12 into 7, so it is 84. See here, I write here A and here B. Okay, A and B missing value. So here 14A. 20 into 16, it is 320. Here 18B. Here 100. Okay. According to this formula, we prepare the table. See here, if I take addition of this column, frequency column, see 3 plus, I write here n equal to 55. Clear? What is the 55? 55 is the total of frequency. So I take the addition of this column. 3 plus 7 is 10, 10 plus 20 is 30, 30 plus 5 is 35. Clear? 35 plus A plus B. Okay. So I write here A plus B, 55 minus 35. So what we get here? We get here 20. Okay, we called it as equation 1. Okay, now in the formula what we want here? Summation. या कॉलमची आपल्याला समेशन हवी आहे. म्हणजे काय हवी आहे? ॲडिशन पाहिजे आपल्याला. सो मी आता याची ॲडिशन करते या कॉलमची. 30 प्लस 84 प्लस 14A प्लस 320 प्लस 18B प्लस 100. 30 plus 84 plus 320 plus 100. It is 534. Okay. This is now called equation 1. If I call equation 1 become हा जो इक्वेशन 1 आहे मी याला कॉल करते. सेम क्वेश्चन मी माझ्या व्हिडिओज मध्ये पण सॉल्व केलेला आहे हा. ओके, सी इफ आय पुट हियर x bar is 15.3818 equal to summation fx. Summation fx is this one, summation fx. So I write here 14a plus 18b plus 534. Clear? And capital N is 55. Okay, take cross multiplication of this two. 15.3818 into 55. So it is 845.999 equal to 14a plus 18b. इथे b राहिला आहे माझा b plus 534. आता हा 534 इकडे मायनस करायचा म्हणजे काय येणार बघा. 14a plus 18b किती येणार? 311.999. आता हा ए आणि बी फॉर्म मधलं इक्वेशन आणि ही ए आणि बी फॉर्म मधले इक्वेशन, दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळाले. ते दोघंही आता आपण इथे सॉल्व करायचे. ओके, हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू मिळते. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. मला हे इरेज करायचे, मी इथे तुम्हाला सॉल्व करून दाखवते. ओके, इक्वेशन ए प्लस बी इक्वल टू 20. ओके, या इक्वेशनला मी 14 ने मल्टिप्लाय करते. काय येईल मग? 14 इथे काय येणार? 14b इक्वल टू 28. 14 2 चा 28. ओके, so 280. Next equation is 14a plus 18b equal to 311.999. So take subtraction. This cancel. 18 minus 14 is minus 4b. आणि ह्याचं काय येतं बघूया आपण. ओके, हे येत आहे -31.999. ओके, हा इकडे मल्टिप्लाइड आहे, मी त्याला डिवाइड करते. सो मला आन्सर मिळत आहे, मायनस मायनस कॅन्सल होणार आहे, 7.999. सो 7.9 अप्रॉक्सिमेटली काय येत आहे? 8 येत आहे. बरोबर, अप्रॉक्सिमेटली 8 येत आहे. मग मी काय करणार आता? ही 8 व्हॅल्यू सिम्पल इक्वेशन मध्ये टाकणार. 1 मध्ये टाकते. इफ आय पुट 8 हिअर, काय येईल बघा. आय इरेज दिस वन. काय येणार बघा? a प्लस बी इक्वल टू 20. इफ आय पुट
20 minus 8. So A is 12. Okay, I get the both values. So A and B are 8 and 12. This is my required answer. Clear? Now we will go to the next question, E question. It is from regression line. Okay, next question is E question from third. From 3, E question. Revenue department is trying to estimate the monthly amount of unpaid taxes. Suppose X denote field audit labor hours and Y denote unpaid taxes. Using the last 10-month data, the following summary is obtained. Okay. What they given? Summary is obtained means they given summation X equal to 441, summation Y equal to 272, summation X square equal to 19461, summation Y square equal to 7428, summation XY equal to 12,005. Okay. And the question is determine the regression line Y on X. Determine regression line Y on X. See the theory part. Okay, regression and correlation from chapter correlation and regression. See the video of this chapter. You will get the idea how to solve this question. Anyways, मी इथे सॉल्व करणारच आहे. सी आता इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे? डिटरमाइन रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स. मी थेरी पार्ट शिकवताना सांगितलंय की लाईन कशी फाइंड करायची. वाय ऑन एक्स म्हटलं आहे तर या साईडला बरोबर वाय मायनस वाय बार आला पाहिजे. ओके, आणि वाय ऑन एक्स आहे म्हणून हा जो बी आहे बी वाय एक्स लिहायचा आहे. वाय ऑन एक्स दॅट्स वाय एक्स. ओके, मग इकडे लिहिताना काय लिहायचं? एक्स मायनस एक्स बार. सिमिलरली जर एक्स ऑन वाय दिलेला असेल, एक्स ऑन वाय, एक्स मायनस एक्स बार इकडे येणार, इथे येणार बी एक्स वाय, इथे येणार वाय मायनस वाय बार. ठीक आहे, आता ह्या लाईनचं हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग दिस डेटा. ओके, वी कॉल्ड इट ॲज अ इक्वेशन 1. फॉर दॅट व्हॉट वी रिक्वायर्ड हिअर. आता मला काय लागणार आहे या गोष्टींसाठी? मला लागणार आहे एक्स बार वाय बार. बरोबर, त्यांनी मला देऊन ठेवलंय समेशन एक्स दिलंय, समेशन वाय दिलंय. बरोबर, मग समेशन एक्स, मला एक्स बार आणि वाय बार कसे फाइंड होतील? मला एक्स बार इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन, स्मॉल एन. ओके, वाय बार इक्वल टू समेशन वाय अपॉन एन. व्हॉट इज एन हियर? Read the question carefully. Revenue department is trying to estimate the monthly amount of unpaid taxes. Okay, and the last line is using the last 10 months data is the following summaries obtained. Okay, so n is 10 here. Small n is 10. Okay, I write here small n. I write here small n is 10. Everything is this thing is given. Okay. Okay, now what we have to find first? X bar. What is the formula for X bar? Summation X upon N. What is the summation X? Already given, 441 upon 10. So it is 44.1. See, very simple it is. You have to just learn the formulas and go ahead. Y bar equals to summation Y upon small n. Summation y is 272 upon 10. So what is the y bar? It is 27.2. Okay. Next, what we have to find here? We have to find the sigma square x. Okay. What is the formula for sigma square x? Okay. Sigma square x is the summation x square upon n minus x bar square. Okay, put all the values here. Okay, see summation x square. What is the summation x square? See, given, what they given? 19461 divided by 10 minus x bar square. X bar square means what? 44.1 bracket square.
Okay, put all values in the calculator and solve it. Okay, after solving this, मी आता इथे सॉल्व करत नाहीये, याचा स्क्वेअर काढायचा आहे, तुम्ही याला 10 ने डिवाइड करायचं आहे आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये टाकायची आहे. कॅल्क्युलेटर इज अलाउड, डोंट टेक टेन्शन. ओके, सो सिग्मा स्क्वेअर एक्स इज 1.29. ओके, हा पार्ट तुम्ही करायचा आहे युझिंग अ कॅल्सी. ओके, नाव सिग्मा स्क्वेअर वाय, व्हॉट इज अ फॉर्म्युला हियर? समेशन वाय स्क्वेअर. एकच फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्हाला आणि त्यावरून दुसरा फॉर्म्युला रेडी होतो. ओके, दिस इज द वाय. नाव व्हॉट इज द समेशन वाय स्क्वेअर हियर? दिस n is 10 and y bar is, we just find out y bar 27.2 bracket square. Similarly, carry out this one using calculator and find out. मी इथे फाइंड केलेला आहे 2.96 sigma square y. Okay, now for byx we required covariance of xy. Okay, तुम्ही जर थिअरी पार्ट व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कळेल सिनॅरिओ कसा आहे की हे जे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला भरपूर फॉर्म्युलां थ्रू जावं लागतं. ओके, covariance of xy. What is the formula for covariance of xy? Okay. Formula for covariance of xy is summation xy upon n minus x bar y bar. Okay, everything is given. I'll repeat here. Covariance of xy is summation xy minus x bar upon summation xy upon n minus x bar y bar. Summation xy is given here. This. Okay, I put a bracket here. Solve this by using calculator. Covariance of xy is 0.98. Okay, now remaining thing is, what is remaining here? byx. What is the formula? Covariance of xy upon sigma square x. इथे जर yx असेल तर इथे लिहिताना x लिहायचा. ओके, bxy असेल तर इथे सिग्मा स्क्वेअर y येणार. 0.98 आता जस्ट फाइंड आउट केलेला आहे. सिग्मा स्क्वेअर x इज 1.29. Okay, after calculation what we get? byx equal to 0.7597. Okay, I'll remove this portion because of space. Take a screenshot. Okay, what is our next duty? Next is regression line on y on x, or equation 1 become, write down equation 1 become here. Equation 1 become. Okay, write down equation 1. Okay, y minus y bar. We just find out y bar. What is y bar? 27.2. byx 0.7597 into bracket x minus 44.1. Is it? I just put the values. जेवढं काही माहिती आहे ते फक्त मी इथे पुट केलेलं आहे. जे माहिती नाही, हा x मला माहिती नाही, मी तसंच ठेवलाय. y मला माहिती नाही, मी तसंच ठेवलाय. ओके, नाउ what we have to find here? Determine the regression line y on x. y on x म्हटलं आहे तर मग या y ला तसंच या साईडला ठेवायचं आहे. हा y. ओके, तसाच एका साईडला ठेवायचा, बिकॉज इक्वेशन लाईनचं इक्वेशन कुठे आहे? y ऑन x ला आहे, म्हणून y ला तसंच ठेवायचं आहे. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही मी इकडे घेऊन जाणार. कशी? सी, ह्याने मी मल्टिप्लाय करून घेते. 0.7597x. ओके, मायनस if I take the product of this 0.7597 into 44.1. Okay, so product is, okay, product of this 244.1 into 0.7597, minus sign is there, so product is 3277. Okay, now this is minus here it become plus 27.2. Okay, what we get here? 0.7597x minus 6.3023. Take a subtraction of this. Okay, हे झालंय आपलं regression lines equation y on x. This is my required answer. You will get the 4 marks. Okay.
Take a screenshot. Next question is fourth question. Again, attempt any four, each for 4 marks. First is define the regression. State the situation where the regression analysis is used. Okay, define the regression. आता एक काम करायचं आहे, तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी रिग्रेशन प्रॉपर डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, व्हॉट इज अ रिग्रेशन एक्झॅक्टली. ओके, मागे पण आता एक क्वेश्चन झाला आपला याच सेशनमध्ये, तिथेही मी रिग्रेशन डिफाईन केलेलं आहे. ओके, सो रिग्रेशन थिअरी पार्ट आहे, बुकमध्ये व्यवस्थित डेफिनेशन दिलेली आहे, माझ्या व्हिडिओमध्ये पण आहे. सो हे जे थिअरी क्वेश्चन्स आहे हे तिथून करा तुम्ही. ओके, अँड स्टेट द सिच्युएशन वेअर द रिग्रेशन अनालिसिस इज यूज. अशा सिच्युएशन सांगायच्या आहे की जिथे रिग्रेशन अनालिसिस यूज्ड होतं. मी 1-2 एक्झाम्पल सांगणार आहे इथे. सी इन द निराली बुक. निराली बुकमध्ये तुम्हाला प्रॉपर दिलेलं आहे, ठाकूरच्याही बुकमध्ये असणार आहे. रिग्रेशनची डेफिनेशन मी बऱ्याच वेळा कव्हर केलेली आहे, तुम्ही पास्ट व्हिडिओमध्ये जाऊन पण बघा. इथे सांगते मी, टेक्निक्स ऑफ प्रिडिक्शन ऑन द बेसिस ऑफ कोरिलेशन इज कॉल्ड ॲज अ रिग्रेशन. ओके, देन what is a regression? Regression is it gives the extent relationship between the two variables. Okay, x and y जर 2 व्हेरिएबल्स असतील तर त्या व्हेरिएबल मध्ये एक्सटेंट रिलेशनशिप इथे डिफाईन केला जातो, त्याला म्हणायचं रिग्रेशन. ओके, रिग्रेशन मध्ये 2 गोष्टी असतात, एक म्हणजे रिग्रेशन लाईन ऑफ y ऑन x अँड x ऑन y. ओके, देन सिच्युएशन्स जर बघायच्या असतील, त्यांनी डिफरंट सिच्युएशन आपल्याला सांगितलेले आहेत की रिअल टाइम सिच्युएशन मध्ये फादर height and sun height, otherwise weight, you can say weight and sun height or weight. Okay, real time example. Expenditures आहे and expenditure and profit. Okay, हे जर हा एक्स फॅक्टर असू शकतो, हा जर वाय फॅक्टर असू शकतो, तर आपण यामधले रिलेशन्स डिफाईन करू शकतो. हा जर एक्स फॅक्टर आहे, हा वाय फॅक्टर आहे, तर यांच्यामधलं रिलेशन आपण डिफाईन करू शकतो युझिंग द रिग्रेशन लाईन्स. ओके, नाउ अजून एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर एक गोष्ट अशी आहे की इन ॲग्रिकल्चर एक्सपेरिमेंट वन कॅन यूज द रिग्रेशन लाईन टू एस्टिमेट द चेंज इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन ड्यू टू द व्हेरियस फॅक्टर. ओके, व्हेरियस फॅक्टर म्हणजे कुठला जर fertility of soil, okay, then fertilizers, fertility of soil, then fertilizer, then we can say that rain rate, पावसाचा रेट कसा आहे आणि त्यानुसार फर्टिलिटी कशी आहे. ओके, हे रिअल टाइम एक्झाम्पल्स तुम्ही द्यायचे. ओके, बिझनेस ट्रेंड कोरिलेशन अँड रिग्रेशन हेल्प्स इन प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग टू द. ओके, बिझनेसमध्ये पण प्लॅनिंग आणि फोरकास्टिंगसाठी रिग्रेशन लाईन यूज होते. ओके, फोरकास्टिंग. असे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही खूप सारे देऊ शकता. निरालीचा बुक रेफर करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. अगेन सेकंड क्वेश्चन इज ऑल्सो थेरी पार्ट. व्हॉट इज द डिस्पर्शन? डिस्पर्शनची डेफिनेशनही मी कव्हर केलेली आहे. डिस्पर्शनच्या डेफिनेशन ऑफ दी सोपी आहे. द डिग्री टू विच न्यूमेरिकल डेटा टेंड्स टू स्प्रेड ऑन ॲव्हरेज व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द डिस्पर्शन ऑफ द डेटा. ओके, या सेशनमध्ये प्रिव्हियस काहीतरी एक्झाम्पल आलेलं आहे की मी तिथे तुम्हाला डिस्पर्शनची डेफिनेशन सांगितलेली आहे. ओके, बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन, सेम क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द डिस्पर्शन? व्हॉट पर्पज डज इट सर्व इन द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन? म्हणजे व्हॉट इज द पर्पज? वाय वी यूज द डिस्पर्शन? डिस्पर्शन काय यूज करायचं, याचा पर्पज काय आहे? सेम तुम्ही आता निरालीच्या बुकमध्ये किंवा ठाकूरच्या बुकमध्ये थेरी पार्ट रेफर करा. मी आता याच्यात वेळ घालवणार नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ओके, बल्की क्वेश्चन पेपर आहे, सो मूव्ह अहेड. 4th मधला सी. ओके, कम्प्यूट स्टँडर्ड डेव्हिएशन. I write here find standard deviation. Wait, compute standard deviation for following data. So I write here marks. I directly prepared here. Sorry, marks 0 to 10, 10 to 20,
20 to 30, 30 to 40, 40 to 50. Okay, here number of student is given. So I write here frequency. For the number of student, I write frequency 3, 7, 25, 20 and 5. Okay. So standard deviation. We have to find the standard deviation for the continuous classes. What is the formula for standard deviation? Formula for standard deviation is, I used here deviation method, step deviation method. Okay, so summation f d dash square upon capital N minus summation f d dash upon n bracket square into h. Okay, I use this formula here. According to this formula, prepare the table. Okay, what we required here, we require d dash. Okay, for the d dash, we required x. Okay, mid values. So x. What is the mid value here? Mid value is 5. Here 15. Here 25. Here 35. Here 45. Okay. Actually total साठी मला इथे जागा लागणार आहे. मी फॉर्म्युला खूपच खाली जवळ लिहिलेला आहे. It's okay. Fine. Next, what we required here? We required here d. What is d? D is x minus a. What is a? A is the assumed mean. याच्यापैकी कुठला एक mean assume करायचा. मी 25 assume करते. Okay. 25 जर मी assume केला तर 5 minus 25. So it is minus 20. 15 minus 25 is minus 10. 25 minus 25 0. 35 minus 25 it is plus 10. 45 minus 25 it is plus 20. Okay, this is my d. Now d dash. What is d dash? D upon h. What is h? H is the class width. Class width is 10. It is the difference between two successive lower limit. So d by h. Minus 20 upon 10 minus 2. 10 upon 10 minus 1. 0, 1, 2. Okay. Now d dash is finished. Next is what? Fd dash. What we required here? Fd dash. So this 3 into minus 2 is minus 6, minus 7, next 0, 20 and 5. We required here summation. Here we required summation Fd dash. So what is the summation here? Find the summation. Okay, minus 6 minus 7 is minus 13. Minus 13 and 20. So it is 12. I write here summation f d dash is 12. Okay, what we required again? Summation f d dash square. Summation, sorry, I write here f d dash square. Okay. Before that, we have to prepare the d dash square table column. Okay, d dash minus 2 square is 4, 1, 0, 1, 4 and f d dash square. F is here, d dash is here, d dash square. So 4 3s are 12, 7, here 0, here 20 and here again 20. We required here summation f d dash square. So 20 plus 20 is 40, 40 plus 12 is 50, 52, 52 plus 7. So it is 59. Okay. Now put all values here. If I put here summation f d dash square, this one 59 upon n. Capital N is the total of frequency. So total of this. So capital N is 60. So 59 upon 60 minus this one is 12 upon 60 bracket square into 10. H is 10. Okay. So what is the sigma here? SD means what? Sigma. Okay. Take a calci and find out. Wait for a while. FD dash.
means this column and D dash column. Okay, 3 2 minus 6, minus 1 into 7, 7, 25 into 0, 0. Okay, 20 into 1 is 20, 5 into 2 is 10. So here 10. Okay, so the sum will be changed. Okay, sum is, okay, got the answer here. See. Okay, this is 17, addition is 17. Now sigma is SD. Solve this. If I solve this, what we get, 59 upon 6 is 0.98333 minus, okay, I directly calculate square here. So square is here 0.08027 some. Okay, now into 10, into 10 outside of the square root. Okay, outside of the square root. So sigma equal to, after calculation, what we get here, sigma is, you just calculate on calculator using the calculator. Sigma is a 9.5029. Okay, this is the required answer. Now you will get the 4 marks. Check out, take a screenshot. Next question is calculate median. Calculate median for the following frequency distribution. Marks. I write down marks here. Below 20, 21.40, 41.60, 61.80, 0.9, 61 to 80. Okay, and now 81 to 100. Number of students. So I write here frequency. Okay, what is the frequency given? 1, 9, 32, 16, 7. Okay, now we have to find the median here. See, for the median, classes should be continuous. We require the classes continuous. So find out the class boundaries here. Class boundaries. How to find class boundaries? Below 20 means 0 to 20.5. Add 0.5 to the upper limit and subtract 0.5 from the lower limit. So I subtract here 20.5 to 40.5. Here 40.5 to 60.5. Previous videos बघा, त्याच्यामध्ये सगळी थेरी कव्हर केलेली आहे, कसं क्लास बाउंड्रीज फाइंड करायच्या. ओके, 80.5 to 100.5. Okay, now for the median we required LCF, less than cumulative frequency. Just आता previous example मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की LCF कसा फाइंड करायचा. From top, 1 capacities, 1 plus 9 is 10, 10 plus 32 is 42, 42 plus 16 is 58, and 58 plus 7 is 65. Okay, total of this is 65. So this is matching. Our answer is, our table is correct. Okay, now what is the formula for the median? Formula for the median is, it is L plus N by 2 minus CF, cumulative frequency, upon F into H. This is the required formula. Okay, for the median we have to find N by 2 value. N by 2 value is, see, 65 upon 2. So this is 32.5th observation. Okay, see the scenario how we will find. So 32.5th observation. Okay, now we have to find the median class. How to find the median class? See, N by 2 observation where it is fall in the LCF. LCF मध्ये आपल्याला कुठे सापडतंय ते शोधायचं आहे. मग ते कसं शोधायचं आहे? Locate the median class where the median class is the class in which median means N by 2. It is in a class where LCF is equal to or exceed N by 2 for the first time. मग हा 32.5 फर्स्ट टाइम कुठे एक्सीड करतोय? इथे लेस दॅन आहे, इथे लेस दॅन आहे, इथे काय होतंय? 42 इज ग्रेटर दॅन N by 2. 32.5 पेक्षा 42 ग्रेटर आहे म्हणजे हा माझा मीडियन क्लास झालाय. ठीक आहे.
दिस इज माय मीडियन क्लास. इथे लिहायचं आहे मीडियन क्लास. ओके, नाव एव्हरीथिंग इज सिम्पल फ्रॉम द मीडियन क्लास. आता पूर्ण टेबल बघायचाच नाही, फक्त मीडियन क्लासकडे बघायचं आणि फॉर्म्युला बघायचा. सो मीडियन इक्वल टू एल. स्मॉल एल म्हणजे त्या मीडियन क्लासची लोअर बाउंड्री आपण ही घेणार, कारण आपण ही फाइंड केली आहे 40.5 प्लस n/2 आत्ताच फाइंड केला 32.5 मायनस CF. व्हॉट इज CF? CF इज 10 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जस्ट प्रिसिडिंग द मीडियन क्लास. ओके, अपॉन F म्हणजे त्या क्लासची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी, मग ती काय असणार आहे 32 इंटू H आहे आपला 20. Okay, now find out this. You will get the median value. So median is, after calculation, what we get 54.5625. You will get the 4 marks. Clear? Take a screenshot. Next question is a pie chart. Next question is index number. Index number आपण नंतर कव्हर करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो मी इंडेक्स नंबरचे स्किप करते ॲज यू नो. नेक्स्ट इज अ पाय डायग्राम. ओके, represent following data by using the pie diagram. So what is data here? Okay, I write directly solution. See, question is that draw a pie diagram represent the following data. Group of items त्यांनी दिलेले food, clothing, house rent, fuel and lighting, miscellaneous. Okay, then ॲव्हरेज मंथली एक्सपेन्सेस. सेकंड कॉलम आहे ॲव्हरेज मंथली एक्सपेन्सेसचा. त्याच्यामध्ये प्रत्येक आयटमचे त्यांनी एक्सपेन्सेस देऊन ठेवलेले आहेत. ओके, आय प्रिपेअर टेबल फॉर आन्सर. सी, आयटम्स फूड, देन क्लोथिंग, हाऊस रेंट, fuel and lighting, then miscellaneous. Okay, see here I prepared one column for percentage. Go back to my previous lesson is data condensation. Previous session data condensation. In that I have clear all these things, how to find the percentage, how to convert angle into degrees. Okay, here we have to find the total. See percentage. How to find percentage here? 2400. They given this. Okay, divided by 8,000. So total is 8,000. Okay, हे सगळ्यांची टोटल इथे 8,000 येते, म्हणून 8,000 into 100. This is 30. Similarly, clothing is 1400. Find out similarly. Means what? 1400 upon 8,000 into 100. So it is 17.5. It is 20. It is 7.5. And this is 25. Okay, angle. How to convert it into the angle? Just multiply by 3.6. So 30 into 3.6, it is 108. Okay, because pie chart साठी आपल्याला डिग्री लागणार आहे. Okay, next 108 degree. Similarly, multiply 70.5 into 3.6. So it is 63 degree. Next 72. Next 27. Next is 90. इफ आय टेक द टोटल, याची सगळ्यांची जर मी टोटल घेतली तर मला 360 डिग्री येणार आहे. ठीक आहे, आणि या सगळ्यांची टोटल घेतली तर मला 100 येणार आहे, बिकॉज हे पर्सेंटेज आहे, हे अँगल आहे. ओके, म्हणजे मग हे आपलं सगळं करेक्ट कॅल्क्युलेशन आलं आहे असं समजायचं. ठीक आहे, त्यानंतर सर्कल ड्रॉ करायचा. इथे आपला तो हाफ सर्कल ठेवायचा आणि त्यानुसार इथे डिग्रीज असाइन करायच्या. ओके, हे कसं करायचं मी माझ्या डेटा कंडेन्सेशन चॅप्टरमध्ये त्या सेशनमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. हा क्वेश्चनही तिथे मी घेतलेला आहे. सो गो बॅक टू माय व्हिडिओ अँड चेक आउट. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन इज फिफ्थ क्वेश्चन. इन दॅट द फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द गोल स्कोर बाय द 2 teams, फुटबॉल टीम्स. ओके,
number of goals. They given 0 to 4 goals. Number of matches by team A. Number of matches by team B. Okay. डेटा काय दिला त्यांनी? नंबर ऑफ गोल्स दिलेले आहेत, टीम ए च्या मॅचेस दिलेल्या आहेत, टीम बी च्या मॅचेस दिल्या आहेत. ओके. व्हॉट वी हॅव टू फाइंड? विच टीम स्कोर मोर गोल इन ॲव्हरेज. ओके. ॲव्हरेज मध्ये कुठल्या टीमचा स्कोर जास्त आहे. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे, विच टीम इज मोर कन्सिस्टंट. ओके. हा पूर्ण क्वेश्चन 6 मार्क्स साठी त्यांनी देऊन ठेवलेला आहे. ओके. वी विल सॉल्व इट. सी, मी क्वेश्चन लिहिलेला नाहीये बिकॉज आन्सर मध्ये सेम डेटा कॅरी फॉरवर्ड होणार आहे. तुम्हाला कळेल व्हॉट इज क्वेश्चन. सी, इन ऑर्डर टू जेव्हा केव्हा आपल्याला असं कन्सिस्टन्सी टेस्ट करायची असेल त्यावेळेला आपण नेहमी कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन फाइंड करतो. वी हॅव टू फाइंड coefficient of variation CV. ओके. आता माहिती आहे आपल्याला CV कसं फाइंड करायचं. ओके. एक्स मी जर असं म्हटलं, लेट एक्स इज नंबर ऑफ गोल स्कोर and y is number of matches played. ओके. सी, आता टीम ए साठी बघायचं आहे आपल्याला. टीम ए काय करायचं? एक्स त्यांनी जो डेटा दिलाय तो सेम डेटा आपण लिहून घ्यायचा. 1 2 3 4. ओके. नाव एफ पहिल्या टीमसाठी त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली आहे 20 12 8 3 2. ओके. नाव एफ एक्स फाइंड करावं लागणार मला CV साठी. एफ एक्स म्हणजे काय? दोघांचा प्रॉडक्ट. 0 12 8 2 16 3 3 9 and 8 2 4 2 8. We write here total. It is total of this is 45. Total of this is also 45. Check out. Then fx square. See, fx square means what? Square of this into this. 0 square into 0 0. 1 into 12 it is 12. 4 into 8 32. 9 into 3 it is 27. 16 into 2 it is 32. And total of this is 0 1 0 3. Okay. Now team B. Write down x. Similarly fx square. 0 1 2 3 4. Total. Okay. 18 10 7 6 4. Similarly, जसा हा टेबल मी प्रिपेअर केला तसा हा टेबल मी प्रिपेअर करणार. ओके. चेक आउट. This is my team B. Okay. Now, what is our duty? To find CV of both table. Okay. What we have to find here? CV means coefficient of variation. Before CV, what is the formula for CV? Formula for CV is sigma upon x na into 100. So first we have to find standard deviation. Okay. X nahi, it is a x bar. So first we have to find standard deviation, then mean. Okay. Task is very lengthy. Take a shot of this because I need space. I remove this portion. Okay. Now we have to find the x bar for team A. So summation fx upon summation f means capital F. Capital F. So it is 45 upon 45. It is 1. Okay. Now sigma. Sigma is, formula for sigma is summation fx square upon n minus x bar square. Everything is given here. आपण टेबलमध्ये सगळं फाइंड केलेलं आहे. जस्ट पुट करायचा, कॅल्सिट टाकायचा आणि फाइंड आउट करायचं. 45 upon 45. जस्ट फाइंड केलं आहे आपण 1. 1 square is 1. Okay. So it is, after calculation, what we get? 1.3
1.13529. Okay, CV. What is CV? CV is sigma upon x into 100x. So sigma is 1.13529 upon x bar. X bar is 1 into 100. So it is 113.529 in a percentage. Okay. On other hand, for team B, similarly same formula apply करायचा आहे. ओके, फक्त डेटा चेंज होणार आहे. मी याला एक्स बार म्हणते. समेशन एफ एक्स अपॉन एन किती येणार आहे बघा. डेटामध्ये सगळं दिलेलं आहे आपल्याला. ओके, पुट ऑल व्हॅल्यूज इन द कॅल्सी अँड फाइंड आउट. क्लिअर. ना सिग्मा फॉर टीम बी. सिग्मा म्हणजेच काय, स्टँडर्ड डेव्हिएशन. जस्ट आपण एक मोठं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. इथे मी कॅपिटल एन घेतला, इथे घेणार एक्स बार स्क्वेअर. सिग्मा इक्वल टू काय येणार आहे, सगळ्या गोष्टी टेबलमध्ये आहे बघायच्या. कॅपिटल एन काय आहे 45 मायनस याचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे याचा स्क्वेअर. ओके, 1.2889 स्क्वेअर. ओके, पुट ऑल व्हॅल्यूज इन द कॅल्सी. दिस इज युअर टास्क. हा तुमचा टास्क आहे. Okay, now CV, I write here B for B team, I write here A for A team. आता CV कसा फाइंड करायचा, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. काय येणार आहे, सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे सिग्मा काय आपला 1.3437, एक्स बार काय आहे 1.2889 इंटू 100. ओके, सो CV इज 104.25%. Okay, see, take a screenshot. आता इथे बघायचंय आपल्याला कन्क्लुजन काय फाइंड करायचंय ते मी सांगते. CV लक्षात घ्या, मी इथे इरेज करणारे पोर्शन. सी, सिन्स पहिला क्वेश्चन काय होता बघा, एक्स बार बी टीमचा एक्स बार जो आहे तो ग्रेटर आहे ए टीम पेक्षा. ओके, सो बी टीम इज बेटर परफॉर्मन्स. बी टीम हॅज गुड परफॉर्मन्स. ओके, ना सेकंड, CV of B is less than CV of A, coefficient of variation. So team B is more consistent than A. This is my required answer. Okay. And the last question, it is already solved in your correlation and regression chapter. Solved question asked in exam. So in a Nirali book, go through the Nirali book. There is solution of this question. Question is, following data gives the expenditure on advertisement and sales for 10 years. Okay, निराली बुक मध्ये तुम्हाला याचं सगळं सोल्युशन मिळणार आहे. XY च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, 2 क्वेश्चन्स दिले आहेत त्याच्यावरती. सो हा क्वेश्चन मी आता इथे काही सॉल्व्ह करणार नाहीये, बिकॉज निरालीमध्ये त्याचं सगळं सोल्युशन दिलेलं आहे ऑन अ पेज नंबर 6.14. ओके, 5th क्वेश्चन, बी क्वेश्चन 6.14 वर त्याचं सगळं आन्सर दिला आहे निरालीमध्ये. निराली, ओके, निराली बुकमध्ये. ठीक आहे. अँड क्वेश्चन कशावर आहे तो, ॲडव्हर्टिजमेंट अँड सेल्स. ओके, सो चेक आउट दिस क्वेश्चन. इफ यू हॅव एनी डाऊट कमेंट मी, बिकॉज मी ऑलरेडी माझ्या प्रिव्हियस लेसनमध्ये ज्या वेळेला मी कोरिलेशन अँड रिग्रेशन चॅप्टर स्टार्ट केला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे ह्याचं सोल्युशन. सो तिथेही तुम्ही चेक करू शकता किंवा निरालीच्या बुकमध्येही चेक करू शकता. ओके, थँक्यू सो मच अँड सबस्क्राईब माय चॅनल, शेअर इट टू युअर फ्रेंड्स. थँक्यू.